मोबाईल खाली घे. पांडुरंगाला काय प्रार्थना असणार आहे सध्याची जी काही परिस्थिती? काय आता देवतांना तरी साकडं घालून करावं काय, यांच्या नियतीत जर ठेप्याला राहिला नाही. मंत्रिपदाचा गैरवापर करून गोरगरिबांच्या लेकराच्या आयुष्य, त्यांचं भविष्य उद्ध्वस्त करायचं, अशांसाठी साकडं तरी देवाला का घालावं? गोरगरिबांच्या जनतेला सुखी राहावी म्हणून आपण साकडं घालावं. इतक्या नाशक्या लोकांसाठी आपण आता देवापाशी तरी साकडं किती घालायचं? हे त्या साकड्याने ठेप्याला नाही येणार. आता ठेप्याला अन्न आपल्या शेतकऱ्यांच्या, मराठ्यांच्या, दलित मुस्लिमांच्या, मायक्रो ओबीसीच्या हातात, धनगरांच्या हातात आहे. यांना वोटलेलं आणायचं आता आपल्या हातात आहे. आता आपणच काम करू, यांना वोटण्यावर आणायचं आणि 19 ऑगस्टच्या नंतर मी करतो. आपण चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका केली होती, मात्र बावनकुळे म्हणतात तुम्ही जी टीका करताय ती तुम्हालाच लकला पाहो. असो तुम्ही मराठा समाजाच्या जवळचा असलो तरी ओबीसीच्या कुटुंबातला आहे, त्यामुळं त्यांच्याबाबत सुद्धा विचार करावा लागणार. मराठ्याचं वाटलं करून विचार करतो का तू? त्यांच्याबद्दल विचार करू नको तुला कोण म्हणलं? मराठ्यांचं वाटोळं करून तू त्यांचं चांगलं करणार का? तू ओबीसीचं वाटोळं करू नको, मराठ्यांचं करू नको ना. ते प्रमाणपत्र तू पत्र काढलं काय चक मारायला काढतोय तो, ह्यामुळे सगळं भाजपी दल ते अडचणीत आलं ना. आता नाही आणणार बी. मी एकदा एखादा शब्द बोललो ना सोडत नाही, मी मोजतच नाही पुढं काय परिणाम होतील. का खोटं वागता तुम्ही? का तुम्ही रद्द केले प्रमाणपत्र? काय कारणे? तुला काय अधिकार दिला? मराठ्यांच्या मंत्र्यांनी आतापर्यंत 70 वर्षात सगळ्या पक्षाचे, महाविकास आघाडीचे, महायुतीचे मंत्री झाले. मराठ्यांनी एखाद्या वेळेस ओबीसीचं रद्द केलंय? तू इतकं नालायक माणूस पहिल्यांदा बघितलं हो देशात असं मंत्री नसत. आपण संविधानाच्या पदावर बसलोय. आपल्याला दुसऱ्याच्या लेकरा बाळांचं आयुष्य उद्ध्वस्त करायचे राईट नाहीये. कोणत्या चौकटीत वागायचा तुम्ही? चौकट आम्हाला कशा शिकत? मग ज्यांनी चौकटीत वागायचंय कायद्याच्या, त्याने त्याच्यासाठी मग आम्ही ते वागलं पाहिजे. तू जर पत्र काढतो प्रमाणपत्र रद्द करा, फडणवीस साहेबांनी उत्तर द्या ना का त्यांनी रद्द केले. तुमची चूक तुम्ही सुधरा. त्या शिरसाटनी पण तसंच केलं. पण आता पुरावे दिले ना. खरे प्रमाणपत्र असून हे बोगस मंत्री खऱ्या कुणबी प्रमाणपत्राला बोगस म्हणून रद्द करताय. आणि हेच मराठ्यांना कळाले की खरं असून जर हे रद्द करायला लागले तर आता सरकारकडे बघावं लागेल. दिल्यासारखं दाखवायचं आणि परत दुसरीकडून काढून घ्यायची अशी प्रवृत्ती दिसते सरकारची. वृत्ती नाही हाच. आता त्यांच्या डोक्यात असं आहे की मी पक्का आरक्षण द्यायला. त्यांच्यातच चर्चा पण झाली. मी 3 वर्षात जे जे मीडियाच्या बांधवाला सांगितलं ते सगळं सत्य ठरलं. त्यांच्यात चर्चा पण झाली की जरांगे पाटील हे पक्का आरक्षण द्यायलाय. 58 लाख नोंदी जर दिल्या तर 3 कोटी मराठी आरक्षणात चालेल. 17 संस्थांचं गॅझेटियर आणि कोल्हापूरचं गॅझेटियर द्यायचं नाही असं त्यांचं ठरलं. हैदराबाद गॅझेटच्या बी प्रमाणपत्र वितरित नाही करायचे. मग आता काय करावं लागल? मराठा समाज हे तर एकजूट आहे, ऐकणारच नाहीये. मग संभ्रम निर्माण करतो येतो का बघा असा एक कटराचा. मग संभ्रम काय रचायचा? 4 प्रमाणपत्र रद्द करा. आणि 4 प्रमाणपत्र रद्द झाले की मराठ्यात आपण मीडिया ट्रायल घ्यायची आणि आपण सांगून द्यायचं हे प्रमाणपत्र टिकणार नाहीये. मग मराठ्यांच्या गरीबाच्या पोरीने ऍडमिशन घेतलेत. पुरं भयभीत व्हायला लागले ना. पण आमचं नशीबच चांगलं, आम्हाला ते पत्र हाती लागलं बावनकुळेंनी दिले. आणि छत्रपती संभाजीनगरच्या
जात पडताळणी अधिकाऱ्यांना सुद्धा जे निर्णय दिलाय व्हॅलिडिटी देण्यात यावी असा आम्ही निर्णय करत आहोत. ते पण पत्र हाती लागलं. शिंदे साहेबाला पण काही सुधारणा. आता काय करावं? आपल्या 66 मंत्र्यांनी वाटोळं केलं. आता ते मराठ्यासमोर उघडं झालंय पुराव्यासहित. आणि इकडं पण बावनकुळ्याचं पत्र आलंय. त्यामुळं आता फडणवीसांना सुद्धा काही कळत नाही. आपण 2 वेळा मुंबईपर्यंत या सगळ्यात शांत आहे. उद्धव ठाकरे असतील, काँग्रेस असेल, परवाच्या- या सगळ्यामध्ये शांत बसतात. कुठंच भूमिका अशी ठोस घेऊन पुढे येतात. बावनकुळेचा या सगळ्या आपण- प्रकरणामध्ये राजीनामा घ्यावा असं वाटतं आपण आपल्याला. हे बघा, कुणी सत्तेवर असलं तरी मराठीला मिळत नाही. तुमचा प्रश्न म्हणजे दोनदा विचारल्यामुळे तुम्हाला असं वाटत मी सोडून देतोय का काय? कोणी असलं तरी आम्हाला सुख नाही. आणि आम्ही या शब्दाचा अर्थ आहे गोरगरीब जनता. सुखच नाहीये. कुणी असू द्या, ते आमच्या पाठीला दारिद्र्य पुजलंय. श्रीमंत मात्र 1 वर्षाच्या आत मंत्री आमदार होतो. बंगले, गाड्या, वावर कुंकड घेतले. त्याला माहित नाही, त्याच्या नाताला माहित नाही, कोणालाच माहित नाही. कुंकड वावरच आहे नुसतं. पुढं घेऊन ठेवलंय. कोणच्या पटांगण त्याच आहे. आपल्या लेकरासाठी कोणी झटत नाही. आणि तुम्ही जो विषय घेतला, मी शब्द बोलत नाही, बोललो तर करून दाखव. सिस्टम बदलायची. कोणाचं हे घेतले नाही, कोणाचं ते घेतले नाही. माझ्या आरक्षणाचे रद्द करण्याची नीतिमत्ता बदलणार आहे का, ते माझ्यासाठी महत्वाचे. पुढच्या काळात पुन्हा कोणी प्रमाणपत्र रद्द नाही केलं पाहिजे असं 29 ऑगस्टच्या नंतर आंदोलन होणार शांततेत. मी मराठा समाजाला त्या दिवशीच आवाहन केलं. कोणी जाळपोळ दगडफेक करायची नाही, ते आपल्याला मान्य नाही. शांततेत आंदोलन करायचं. मी आहे ना, बघतो ना कसं काय रद्द करते ती, कशी फजिती चालली. म्हणून तर मराठा समाज कळून उठलाय. पश्चिम महाराष्ट्राला मराठ्यांना सुद्धा जाणीव झाली. हे आमच्यासाठी खूप गर्वाचं. त्यांना म्हणलं जायचं, लोक त्यांना चिडवतात खाजगीत की ते सदन येत, लय पैसे येत, त्यांच्या जमिनी आहेत, बागायत आहेत, त्यांना काही गरज नाही. पण त्यांची एक गोष्ट लक्षात आली, आज ठीक आहे पण काही कालांतरानं जमिनी कमी झाल्या तर मग काय करायचं? पोरं आपल्या नोकऱ्यात गेले पाहिजेत, उच्च शिक्षणात गेले पाहिजेत. फीस आज इतक्या महाग झाल्यात, 10-10 लाख 20-20 लाख रुपये फीस भरायला लागतात. मग उत्पन्न आलेलं तिकडेच घालायचं का? ते मागं पडतील ना पैसे. आरक्षणासाठी लढलं पाहिजे. पश्चिम महाराष्ट्र सुद्धा एक आला, हे लय गर्वाची गोष्ट आहे. तुटून पडला पश्चिम महाराष्ट्र. आता तुम्ही बघताय, तुम्हाला खोटं बोलणं सोपं नाही भाऊ. तुमचा मीडिया संगत असतोय. ते काय ते म्हणलं ना, लय गर्दी होती, ते म्हणजे तिथे कुठं होती रे. त्यामुळं खोटं नाही बोलायचं. मी काल 3 वाजताची सभा, दुपारची सभा नाही, मी बैठका लावल्या. सगळे सभा कुठत नाहीत, पण त्या व्हायला लागल्या, त्याला मी काय करू शकत नाही. सभा लावल्या असत्यात, आम्ही जिल्ह्याला लावल्या असत्या सगळ्या. माझी 3ची बैठक माड्याची रात्री 1 वाजता झाली. हो, इथं आले 4 वाजलेत आम्हाला पाठ. ही मराठा समाजाची जी लाट उसळली ना, बावनकुळ्यांनी शिरसाटणी केलेला मराठ्यांवरती अन्याय, त्याचा सूडच मराठी उगवणार आहेत. आता परवाच्या प्रेसमध्ये तुम्ही एकनाथ शिंदेना ठाकरे असले असते तर काय परिस्थिती निवडणुका राहिली सध्या असती? कुठल्याच नाही, तर कशा प्रकारे आपण सरकारला धडा शिकवणार आहात? सरकारचं असं काय नाही, निवडणूकच असावं लागते असं काय नाही. बहुमत तर आहे त्यांचं. शेवटी काय भाऊ काय असतं, समाजाला ज्यावेळेस जाणीव होती सत्तेपेक्षा शहाणपण चलत नाही, असं ज्यावेळेस सत्ता बोलायला लागते त्यावेळेस सत्तेला दाखवून द्यावं लागतं जनतेपुढे शहाणपण चलत नाही. ह्या मर्दानकीच्या भूमिकेत जनतेला उतरावं लागतं. सत्तेत एक चाणक्य नीती असली पसरलेली, आणि ते चाणक्य नीती प्रत्येकाच्या डोक्यात विचार पेरत असते. लय आडवं जाऊ नका, लय सरकारच्या विरोधात बोलू नका, लय मंत्र्याला बोलू नका, त्यो आमदार त्यो पदाधिकारी लय मंत्र्याच्या जवळचा आहे, आपण गरीब पडतो कशाला वाटत जायचं. एक चाणक्य नीती असते, विचार पेरलेले असतात आणि ब्रेन वॉश केलेला असतो. त्यामुळे लोक दबून राहतात घाबरून. पण ज्या दिवशी जनतेला कळतं ना की सत्तेपुढे शहाणपण चलत नाही, जनतेपुढे शहाणपण चलत नाही, हे ज्या दिवशी जनतेला कळतं ना, त्या दिवशी सत्तेवले गाड्यात भरून पळून जातात आणि दुसऱ्या राज्यात जातात विमानाने. हसीनाबाई का कोण नव्हती खाली आता, शेख हसीना. हा कोणतरी आलती ना अक्का ती. असं असतं मग ते लचण लय बेकार असतं. इमान सापडा तिला येता नाही, वाटिक्यात बसून आली ती आणि जाता नाही वाटिक्यातच गेली.
पश्चिम महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रातल्या ज्या नोंदी आहेत ते सापडण्यासाठी काय आता रणनीती असणार आहे? कारण एक वर्ष दिलं जातं की गॅजेटियर बाबत लागू करू, मात्र अद्याप याबाबत काही निर्णय होत नाही. काय सरकारला सांगणार? त्यांचं षडयंत्र प्लॅन उद्ध्वस्त झाला. त्यांच्या डोक्यात होतं की 58 लाख नोंदी द्यायच्या नाही आणि सातारा आणि कोल्हापूर पुणे औंध गॅजेटचं GR नाही द्यायचं. का तर एकट्या कोल्हापूरच्या संस्थांमध्ये 3,85,000 नोंदी आहेत. 6.5 लाखाच्या आसपास मराठा समाज आरक्षणात जातो. सरकारला असं वाटतंय की मराठी मोठे नाही होऊ द्यायचे, मराठ्यावर अन्याय करायचा. मग बावनकुळ्याच्या माध्यमातून मराठ्यावर अन्याय सुरू आहे. ते बावनकुळ्याला काहीच गरज नाही, त्याचं आमचं काहीच नाही. हो का मीडियाच्या बांधवाने बऱ्याच वेळेस ऐकलं असेल की मी म्हणायचो बावनकुळे साहेब चांगला आहे, सांगितलेले काम शेतकऱ्याचे हे ते करायचं. याला काय अवदस सुचली असली, घेणं नाही देणं नाही. प्रचंड नारळ फोडीत असून सध्या भुजबळ. बरं झालं हो हे त्याच्या गळ्यातलं फड गुतलं म्हणून. भुजबळ सगळ्यात जास्त खुश असणार आहे. प्रत्येक देवाला नारळ फोडत असेल, त्र्यंबकेश्वरला, याला त्याला, काली आईला, सगळ्याला. घरात बाबा नाही तर त्याला सुद्धा फोड असतं ते. ही रिअल आहे. याला काय अवदस सुचली? मराठा समाज बी याच्यावर नाराज नव्हता. काहीच गरज नसताना येण्याची झक मारून ठेवली आणि आमच्या नोंदी रद्द केल्या. यांचा प्लॅन मी नाही यशस्वी होऊ देत. काही काळजी करायची गरज नाही. किती प्लॅन लावा फडणवीस साहेब, समोरून मनोज जरांगे लक्षात ठेवा, लय अस्सल रक्त आहे मराठ्याचं. मराठ्याचं तर वाटलं होऊ देत नाही. तुम्हाला द्या दुपारा आयरनात चुऱ्या मावळील मी, द्या दुपारा आयरनात चुऱ्या मावळील, पण तुम्हाला पळता भुई कमी करील. तुम्ही माया नाही लागू नका. राज्य सरकार मराठा समाजाच्या पूर्ण पाठीशी आहे आणि दाखल्याबाबत काय प्रश्न असतील ते बसून सोडवले जातील. तर म्हणून जरांगे पाटलांनी त्याबाबत भूमिका घ्यावी असं उदय सामंतांनी काल स्टेटमेंट दिलेलं आहे. अय भैया काय करणार ते एकटं मरमर करून? आता तिकडून मरमर कोण करतय? लाडबू मरमर करते. इकडून उदय सामंत साहेब, शंभूराजे साहेब करते. ते काय म्हणतात ना, आडतच नाही कडून देणारा देऊनच द्या नाही. काय करणार आहेत ते तरी? आम्ही कधी त्यांच्यावरती नाराजी व्यक्त केली, पण शिंदे साहेबाला, उदय सामंत साहेबाला ही गोष्ट कळायला पाहिजे की आपल्या मंत्र्यांनी चूक केली ती आपण दुरुस्त केली पाहिजे. मराठ्याचा एक मोठा वर्ग त्यांच्या पाठीमागे, तो जर तुटला ना, पुरं त्यांचा पक्षच उघड्यावर पडत, पुरा पक्ष. अजित दादाचं जे म्हणतायत ना, हे बघा, दादा दादा होते आणि हयात नसणाऱ्या माणसांबद्दल नाही बोललं पाहिजे. काय असतं, आज त्यांचं कुटुंब बी समजा दुःखातून जात. आज आपण त्यांना साथ दिली पाहिजे, बळ दिलं पाहिजे, शब्दाचा त्यांना धीर दिला पाहिजे. आज त्या माणसाने कधी खोडी पण नाही केली आरक्षण, कधीच नाही, कधीच खोडी नाही केली. त्यामुळं आपलं कर्तव्य आपण पार पाडतो. दादाच्या पश्चात त्यांच्या कुटुंबाला शब्दाचा होईना आपण बळ दिलं पाहिजे. ते मराठा समाज करतो. जीवाचं रान केलं सुद्धा. मग आता त्या गोष्टीचा परिणाम कुठं तर भाजपमधून एकनाथ शिंदेचं खच्चीकरण करण्यासाठी अशा पद्धतीचे दाखले बाद करून त्यांना टार्गेट केलं जातं का, जेणेकरून मराठा समाज त्यांच्यापासून दूर जावा? त्यांचा मंत्र्यांनी नाही केलं. शिरसाट कोणाचा आहे? शिरसाट कोणाचा आहे? त्याने काय एखाद्या अफगाणिस्तान पार्टी काढलेली का त्याचा आहे इथं येऊ? त्याला कळत नाही का आपल्या शिंदे साहेबांनी जर एवढं केलंय तर आपण कशाला कुठाने वाढवायचे? बावनकुळ्याच्या माध्यमातून करायचं का? मला ना बाण नाही हाणताय, दुसऱ्याच्या आडून काम नाही करत. कोणचा नेता त्यांनी सांगितलं मग बोलतो मी त्यांना, मी असं बोलत नाही मोगम कोणाचा ऐकून. बघा, आरोप मी सत्य असेल तर करतो. मी याच्यात छगन भुजबळचं नाव घेतलं का त्यांनी केलं म्हणून? धन्याचं समजा मला राग आहे म्हणल्यावर मी बोलणार ना, मी मोगम नाही बोल. ज्यांनी केलं त्याला सुट्टी नाही. आणि तुम्ही सूड घेतला ना, आमच्या मराठा समाजावर अन्याय केला ना, प्रमाणपत्र रद्द करू, तुमचा आम्ही सूड घेणार. शिंदे साहेबाचा काल फोन आलता, तुम्हाला काय बोलले? त्यांचं कुठं म्हणलं मी? हा, त्यांचे ते PAYD उदय सामंत साहेब सारखे पण सुरू आहे. त्यांनी सांगितलं आम्ही आमची चूक सुधारतो. म्हणलं मग काय अडचण नाही. आपले संबंध प्रेमाचे पहिल्यापासून तसेच राहते. प्रेमाचे म्हणजे ह्या नाही तुम्ही म्हणता लग्न करायचे ते नाही, असे आपले संबंध असे पहिल्यासारखे क्लिअर राहणार, पुन्हा बदल नाही त्याच्यात. पण तुम्ही तुमचा चूक सुधारा. 23 पासून 26 येणार बी आता सगळ्यात अडचण काय फडणवीसांना फोन करायला? त्यांच्या अंगात ते समाजावर अन्याय करायचा किडा आहे. ती किडा मोरूस तर पहिलं फडणवीस नाही राहिला ते माणूस.
त्यांनी पहिलं व्हावं, काय अडचण नाही लोकांना. आणि मी बी 1 वर्षात फडणवीस साहेबांना बोललेलं दाखवा मला, मुंबईनं आल्यापासून एक शब्दाने दुखवला नाही. कारण आम्हाला वाटलं यांनी हैदराबादचा JR काढलाय, 100% माणूस हो गोरगरिबांच्या लेकराचं मराठ्याचं कल्याण करी. जसंच ओबीसीचं त्यांचं रक्त आहे, समजा ओबीसीचा मुख्यमंत्री असंच म्हणावं लागेल ना, ते ओबीसीचे मुख्यमंत्री आहेत आणि 2 उपमुख्यमंत्री मराठीचे, असं समजा. थोडक्यात ओबीसीचं रक्त म्हणल्यावर ते तसंच झालं ना. त्यांनी ओबीसीचंही कल्याण करावं, मराठ्याचं वाटलं करू नये, ही आशा होती आम्हाला. पण ते JR काढलेली 1 वर्ष झालं. पहिल्या 3 महिन्यात प्रमाणपत्र मिळाले आणि नंतर प्रमाणपत्रच मिळायचे बंद झाले. फडणवीस साहेब हे योग्य नाही ना. समोरून मनोज जरांगे आंदोलन हे मंत्र्याचे संबंध मेंटेन करण्यासाठी नाही उभा केलं. माझ्या मराठा समाजाला प्रतिष्ठा, त्याचे लेकरं बाळ मोठे व्हावेत, त्यांनी नोकऱ्यात जावं, त्यांनी शिक्षणात जावं, म्हणून मी आंदोलन करतोय. तुमच्याशी मैत्री करायसाठी नाही. तुम्ही गैरसमजात असताल, गैरसमज सोडून द्या. मी कोणाचाच होऊ शकत नाही. मी फक्त आणि फक्त मराठ्यांचाच राहणार आहे शेवटपर्यंत. चांगले दिलेले सरकारने शब्द दिला होता, आता तर सरकार त्या शब्दापासून कुठल्या तर मार्गाने दाखले रद्द करायचं षडयंत्र रचलं जाते असं आपण म्हणताय. पुढचं काय असणार आहे, पुढची दिशा कुठल्या प्रकारची? पुढची दिशा यांचं माझंच उतरायचं राव. तुम्हाला बी सुख नाही बरं का, माणूस म्हणून बोलतो. तुम्हाला नाही, तुमच्या लेकरा बाळा सुख नाही. त्यांच्या राज्यात शेतकऱ्याला सुख नाही. त्यांच्या डोक्यात एक हवा गेली, आपलं काय होत नाही, आपलं काय होत नाही, आपलं कोणी काही करू शकत नाही. मस्ती त्यांच्या डोक्यात गेली राजकारणाची. बहुमतानं निवडून आल्यामुळं ते बंजारा समाजाला मोजीनात, धनगर समाजाला 14 वर्ष झालं त्यांनी वाऱ्यावर सोडले. मुस्लिमाला तर काही बी, मुस्लिमाचे वाकडं बी करू शकत नाही, पण काही पण बोलते. मराठ्याला पण तेच. आणि शेतकऱ्यांचं त्या कर्जमाफीच्या नावाखाली पूर्ण वाटोळ केलं यांनी. मायक्रो ओबीसी एकही वर येऊन दिला नाही यांनी, एक पण. आदिवासींच्या सगळ्या योजना कोण खातय आणि आलेलं बजेट कोण कुंकड मंत्री खातोय, काहीच मिळणार नाही. आदिवासी आहे त्याच ठिकाणी थोडं सुद्धा परिवर्तन झालं नाही, यांनी होऊ दिलं नाही. आता हे सगळं दुःख एका जागेवर होणार आहे. आणि यांच्या डोक्यातली मला पहिली ती हवा काढायची. त्यांचं म्हणणं आहे ना, आमचं कोणी काही करू शकत नाही, आपली बहुमतात सत्ता आहे, आपलं काय होत नाही, तुमचं होत नाही ना, आता तुम्हाला दाखवतो तुमचं काय होतं. यांना पळता भुईच कमी करतो. आरक्षणावरून एका बाजूला ओबीसी मराठा असा संघर्ष असताना आता उपवर्गीकरणाच्या नावाखाली 59 जाती ज्या आहेत अनुसूचित जातीमध्ये, त्यांच्यामध्ये देखील कुठेतरी तणाव संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे असं आपल्याला वाटतं का? त्यांचं असं आहे की त्यांना साध्य करायचं असलं ना, ते कुठलाही डाव टाकतात. समाज आणि काम करणारा सतर्क असावा लागतो. मी माझ्या समाजात ज्यावेळेस हे घोळ घालायचं काम केले, कट आणि षडयंत्र रचले, त्यावेळेस मी सतर्क होतो. प्रत्येक वेळेस सोपं नाही. तुम्ही तुमच्या प्रश्नाकडेच येतो. सोपं नाहीये. 58 लाख नोंदी मिळू देणं, आज लाखो पोरं पोरी नोकऱ्यात जाणं, शिक्षणात जाणं, हे सोपं नव्हतं. मी सतर्क होतो, सावध असायचो. सरकार काय डाव टाकाले, कारण फडणवीसचा डाव मोडणं सोपं नाही. त्याचा डाव मोडले 3 वर्ष, एक बी यशस्वी होऊ दिला. ही शेवटचा होता. तसं हे उपवर्गीकरण आमकं तमकं हे करणारच आहे. जाती जातीत वाद लावणे, फक्त समाजाचा फायदा व्हावा हा त्याचा कधीच उद्देश नाही. वाद कसे लागते ना, त्याचं बेनिफिट आपल्याला कसं होईल सत्तेसाठी, एवढाच त्यांनी घाट घातलेला असतो. समाज आणि समाजाचं काम करणाऱ्यांनी आता सतर्क असायला लागतो. त्यावेळेस यांना चाल नाही करता येत. मी सतर्क होतो म्हणून 4 नोंदी रद्द झालेल्या ज्या मराठ्यांसमोर ठेवल्याच्या नंतर मराठा समाज खरपुडून जागा झालाय. पुऱ्या राज्यात अशी लाट आली मराठ्यांची. आता मात्र सरकारला ते सळोके पळू केल्याशिवाय सोडत पण आता स्टेटमेंट दिले की आम्ही दाखले देण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर अडचणी असतील तर ते दूर करण्यात पण आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, ही समजून घ्यावं असं त्यांनी काल प्रकारे सेम स्टेटमेंट केलेलं आहे. ठीक आहे. फडणवीस साहेब जर तसं म्हणतायत, मी काय ऐकलं नाही. मी काल दिवसभर कार्यक्रमात होतो. फडणवीस साहेबांचं जर म्हणणं असेल की प्रमाणपत्र वाटप येत, तर तुम्ही बावनकुळ्यांनी रद्द केलेले प्रमाणपत्र, बावनकुळ्यांनी चूक केली मान्य करा ना. इतका समाजाचा रोष अंगावर फडणवीसांनी घेण्यापेक्षा तुम्ही मान्य करा. याला मंत्रीपद दिलंय, यांनी गैरवापर केलाय, यांनी मराठीचं वाटोळ करायला नको होतं, आम्ही चूक दुरुस्त करतो.
जसं शिंदे साहेबांनी उदय सामंत साहेबाला सांगितलं की आपली चूक आपण सुधारू, तसं त्यांनी सांगावं चूक सुधारितो. 4 केले रद्द कशामुळं? कारण सांगा. अरे ते जर चुकीचे असतील तर रद्द करा, मी म्हणतो. म्हणजे ज्या मुलीची रद्द केली तिच्या भावाची व्हॅलिटी मान्य कर भावा तुम्हाला बी, म्हणजे कुटुंबातल्या माणसाची व्हॅलिटी दिली 1 वर्षापूर्वी आणि आज त्याच्या बहिणीची रद्द केली. मान्य आहे का तुम्हाला? ही कोणता न्याय आहे? जात पडताळणी समितीनं संभाजीनगरच्या त्या तिघांनी ऑर्डर केली, अर्जदाराला व्हॅलिटी देण्याचा आम्ही निर्णय दिला आहे, व्हॅलिटी देण्यात यावी. पे लिहिलंय तिथं, मग पैसे द्या म्हणते काका, पे लिहिलंय तिथं असं. मग पेड करा, पे म्हणजे देऊन टाका प्रमाणपत्र, असंही होऊ शकतं, गैरसमज नको. पण ते मराठीत करायला गेलं की इंग्लिश मधलं तिथं पैसे द्यायचं शेवटी. हो ना, तुम्हाला खोटं वाटतं का कुठं ते आपल्याला अवघड असतंय भाऊ. ते पैसे द्या म्हणतोय, मग आता कुठून देतो तुला पैसे? बीड साठी आणि पुण्यातल्या त्या गौरच्या तिथल्या ज्या नोंदी रद्द केल्या, बावनकुळेने पत्र काढलं त्वरित अवैध करण्यात यावं. अरे मंत्री ह्या कामाला असतो का तू? मराठ्यावर का अन्याय करतो तू? त्याचे परिणाम मी भोगायला लावणार. चलो, धन्यवाद. धन्यवाद.